आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले। संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महापालिका हद्दीतील अनेक आदिवासी गाव, पाडे, वस्त्यामध्ये आजही शुद्ध पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालये, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि घरपट्टी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जलजीवन मिशन आणि अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून हर घर नल से जल योजना राबवली जात असताना आदिवासी पाड्यांपर्यंत मात्र पाणी पोहोचत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातील अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा होतो, मग आदिवासींना पिण्याचे पाणी का मिळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। संघटनेने दिलेल्या निवेदनात टिटवाळा, मनाचा पाडा, आधारवाडी, झेलचीवाडी, गाळेगाव कातकरीवाडी, वडवली कातकरीवाडी, उंबरणी कातकरीवाडी, मांडा इंदिरानगर, आधारवाडी 7 नंबर शाळा परिसरातील कातकरी पाडे यांसह अनेक ठिकाणी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली। तसेच आदिवासी वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते, पथदिवे, सार्वजनिक शौचालय, अंगणवाड्या, स्मशानभूमी आणि स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय 11 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार सर्व पात्र आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आदिवासी कातकरी ढोर नाय, माणूस हाय, माणुसकीची भीक नको, हक्क हवा अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। दरम्यान जोपर्यंत आयुक्त स्वतः आंदोलनस्थळी येऊन ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी दिला आहे। श्रमजीवी संघटनेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे जे आदिवासी गावपाडे आहेत, त्या आदिवासी गावपाड्यामध्ये महानगरपालिकेने ज्या सुखसुविधा द्यायला पाहिजे ते स्वातंत्र्याच्या 88 वर्षानंतर आजही आदिवासी गावपाड्यामध्ये कुठल्याही सुविधा महानगरपालिकेने दिलेली नाही। श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना अनेक वेळा निवेदन अर्ज संविधानिक मार्गाने दिलेले आहेत, परंतु आजही आदिवासी गावपाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये। लोक खड्ड्यातला, नाल्यातला दूषित पाणी पिऊन आज आपले ताण भागवत आहेत। अनेक आदिवासी गावपाड्यामध्ये आज अंतर्गत रस्ते नसल्यामुळे या पावसाच्या हंगामामध्ये तिथे घाणीचं साम्राज्य तयार होतं आणि साथीचे रोग पसरतात। त्याचबरोबर अनेक आदिवासी कुटुंबांच्या राहत्या घराला नगरपालिकेने घरपट्टी साधी लावलेली नाही। ज्या लोकांना घरपट्ट्या लावलेल्या आहेत त्या घरपट्ट्यांचा दर एवढ्या मोठ्या प्रमाणात की आदिवासी लोकांना भरणं परवडत नाही। तर आदिवासी पाड्यामध्ये मुलांची मोठी संख्या आहे, परंतु तिची शिक्षणाची कुठलीच व्यवस्था नाही। भारतीय संविधानाने 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा अधिकार प्राप्त दिलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्रत्येक बालकाला शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु आदिवासी मुलांना शिक्षण दिलं जात नाही। कुठली नगरपालिकेने शिक्षकांची व्यवस्था केलेली नाही। 11 जानेवारी 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे आदिवासी कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळाला पाहिजे, परंतु आपल्या महानगरपालिकेमध्ये एकही आदिवासी कुटुंबाला शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। अनेक आदिवासी गावपाड्यामध्ये एका बाजूने स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा केल्या जातात, सुंदर शहर कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हटलं जाते, परंतु आदिवासी गावपाड्यामध्ये साधा शौचालय नाही। उघड्यावरती महिलांना जावं लागते। देशाच्या स्वातंत्र्याच्या 88 वर्षानंतर लाजिरवाणी बाब आहे की महिलांना उघड्यावरती शौचालय जावं लागतंय। ज्या ठिकाणी शौचालय आहेत त्या शौचालयाची दुरुस्ती नाही, नादुरुस्त आहेत, त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। आम्ही अनेक वेळा निवेदन अर्ज विनंती केली, परंतु महानगरपालिकेने कुठल्या प्रकारची व्यवस्था केलेली नाही। आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन वजा आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवर उठणार आहे। आणि आज आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त आमच्या जोडला चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही निवेदन द्यायला जाणार नाही। का याच्या आधी ॲडिशनल आयुक्तांच्या जोडला चर्चा झालेली आहे, कार्यकारी अभियंत्यांच्या जोडला चर्चा झालेली आहे, परंतु निर्णय कुठल्या प्रकारचा होत नाही। त्यामुळे आज आयुक्तांनीच आमच्यासोबत चर्चा करावी, त्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। चांगला मुद्दा तुम्ही सांगितला। जलजीवन मिशन योजना ही ग्रामीण भागासाठी आहे आणि महानगरपालिकेसाठी अमृत जल 2.0 ही योजना आहे, परंतु अमृत जल योजनेसाठी शासनाने करोडो रुपये खर्च केलाय आणि हर घर नल से जल, प्रत्येक झोपडीपर्यंत नळाने पाणी गेलं पाहिजे, परंतु कुठल्याही आदिवासी पाड्यामध्ये या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही। एका बाजूने शहरामध्ये बेकायदेशीर इमारती उभ्या राहिलेल्या, त्यांना पाण्याचा मोठा पुरवठा होतो, परंतु आदिवासींना पिण्याचं पाणी दिलं जात नाही।